फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चिल्या पिल्यांसाठी तिनं तिस काढलं कठीण हात सोबत्याचा असा गेला मध्येच सुटून कोण चुकलं मुकलं त्याची जपीत निशाणी एका मंगळसूत्रात गुंतुनी बाईपणाची कहाणी. अरे माझे बाबा माझं लग्न लावून मोकळे होतील शेखर. तुला कसं काही कळत नाही रे. अगं मला कळतंय का हे सगळं. अलीकडे आपल्या घरात सतत कटकटी चालू असतात, त्यामुळे माझं कशातही लक्ष लागत नाही रे. तुमचा कुठल्या कृत्याबद्दल अभिनंदन करू ना हेच कळत नाहीये. आम्हाला जन्माला घालून वाऱ्यावर सोडून दिल्याबद्दल की पुन्हा आमच्या आयुष्यात येऊन आमच्या आयुष्याची वाट लावल्याबद्दल. शेखर, जेवण वाढलंय, चला ना. आई, ए आई, अगं जेवून घेतेस ना. जेवायला जाण्यापूर्वी मला तुमच्याशी काही बोलायचंय. आता नको बोलूस, तुला बरं वाटत नाही ना. जेवून घ्या ती, चल. मला बोलू दे. शेखर, समीर, संपदा, तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल काय वाटत असेल ते वाटू द्या, पण माझ्यासाठी माझे पती म्हणजे माझं सर्वस्व आहे. त्यामुळे ते या घरातच राहतील. हा, आता तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही तुमची सोय दुसरीकडे कुठेही करू शकता. या घरात जर त्यांच्याबद्दल एकही शब्द वाकडा बोलला गेला तर मी तो खपवून घेणार नाही. वसुधा, असं बोलू नकोस. अगं कशी वागली तरी मुलं आहेत ती आपली. माझ्यामुळे जर कोणाला हे घर सोडून जावं लागणार असेल तर ते मला सहन होणार नाही. त्यापेक्षा मीच हे घर सोडून जाईन. का? तुम्ही का जायचं? अहो, हे आपलं घर आहे. या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही हे मी ठरवेन. अगं आई, हे सगळं नंतरही बोलता येईल ना. तू जेवून झोप बघू. अगं किती त्रास करून घेतेस. हे बघ, मला काही झालेलं नाहीये, मला बोलू दे. शेखरला मी तुमची माफी मागायला लावेन असं सांगून मी तुम्हाला या घरात परत आणलं. मागेल तो तुमची माफी. शेखर, माफी माग यांची. वसुधा, नाही शेखर बेटा, त्याची काही गरज नाहीये. नको वाढूस विषय. शेखर, माफी माग. नाही मागणार. शेखर, माफी माग. आई, तू उगाच हे सगळं ताणतेस. जाऊ दे ना ग.
हे बघ, तू यात पडू नकोस. मी माफी मागणार नाही. नाही मागणार तू माफी? आता मीच या घरात एक क्षणही थांबणार नाही. चला वसुधा अशी वागू नकोस. चला म्हणते ना तुम्हाला. कोणाला कुठेही जायची गरज नाहीये. तुमच्या मते मीच नालायक आहे ना? मग मीच घर सोडून निघतो. दादा थांब, मी तुला जाऊ देणार नाही. मला अडू नकोस. दादा 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 चल ना रे प्लीज. दादा, अरे सगळ्यांनीच डोक्यात राग घालून घेतला तर कसं चालेल? बघितलंस, एका क्षणात आईने मला घराबाहेर काढलं, ते पण त्या माणसासाठी जो तिचा नवरा म्हणण्याच्या पण लायकीचा नाही. संपते, तूच सांग मला, मी काय चुकीचं बोललो ग? सत्य कटू असलं तरी असतं सत्यच ना. अरे ती रागात बोलली, तर तितकं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? कितीही केलं तरी ती आपली आई आहे रे, आणि तिने आपल्यासाठी काय काय केलं हे मी तुला सांगायला हवं? आता मला एक सांग, बाबांची माफी तू मागितली तर काय बिघडणार आहे तुझं? अरे माफी मागण्याने माणूस छोटा होत नाही, तर उलट त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. प्रश्न माफी मागण्याचा नाहीये, पण मला त्या माणसाचा तिटकारा होतो. मी नाही बघू शकत ग त्याला माझ्या समोर. तुला सांगितलं ना मी आधीच, त्याच्यामुळे मी खूप काही गमवून बसलोय. माझं सुखी बालपण, माझ्या कॉलेजची मजा, तर माझी नोकरी सुद्धा. मी आता निशाला पण गमवून बसलोय. हे सगळ्यांना या माणसामुळे झालं. हा जर इथे नसता ना तर हे सगळं घडलंच नसतं. खरं आहे तुझं शेखर. तुझा राग समजू शकतो मी. कदाचित तुला भीती वाटत असेल माझ्या परत येण्यानं तुमच्या आयुष्याची बसलेली घडी विस्कटेल. तू आईवर राग का करतोस? तू हे घर सोडून जाऊ नकोस. तुझ्या आईची शपथ आहे तुला. ठीक आहे, मी या वेळेस आईसाठी म्हणून थांबतोय. आई, बाबांच्या आयुष्यातली एवढी मोठी घटना का लपवलीस तू आमच्यापासून? तू सतत आमच्याशी खोटं बोलत आलीस की बाबा एक युद्ध कैदी आहेत. आई, बाबांच्या हातून एक खून झालाय हे का लपवलंस आमच्यापासून तू? हे फक्त निरपराधी आहेत. तो खून नव्हता, निव्वळ अपघात होता. आणि मला असं वाटतं की एवढंच जाणून घेणं तुझ्यापुरता पुरेसं आहे. आता या विषयावर अजून काही बोलण्याची इच्छा नाहीये माझी समीर. आई, तो निव्वळ अपघात होता, मग बाबांना दोषी का ठरवण्यात आलं? मी तुला सांगितलं ना मला या विषयावर चर्चा नकोय म्हणून. अरे ते भयानक स्वप्न जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करत आले मी. त्या आठवणी पुन्हा जिवंत नको करूस. पण मला जाणून घ्यायचंय आई, आणि त्यांचा मुलगा या नात्याने त्यांच्या आयुष्यातली सत्य घटना मला कळलीच पाहिजे. एवढा तर मला अधिकार आहे आई. मान्य आहे मला. मी सांगेन सगळं तुम्हा मुलांना, पण वेळ आल्यावर, आत्ता नाही. आई, शेखरचं चिडणं स्वाभाविक आहे ग. त्यांनी हे सगळं लहानपणी त्याच्या डोळ्यांनी बघितलंय, त्यामुळे त्याला ते विसरणं जड जाते. आई, तू तरी त्याला समजून घे ना. आई, संपदा गेली ना त्याला समजवायला. शेखरचा स्वभाव तुला माहिती आहे. प्लीज त्याला माफ कर. तुम्हाला माझा राग दिसतो, पण त्यामागची तळमळ दिसत नाही. अरे तू काय, तुझे बाबा काय, शेखर काय, कोणी जरी घरातून गेलात ना तरी त्याचं सगळ्यात जास्त दुःख मला होणार आहे. हे कुटुंब मला एक झालेलं बघायचं समीर.
गेले कित्येक वर्ष मी हेच स्वप्न बघत आले. हे सगळं जरी खरं असलं ना समीर, तरी माझ्या नवऱ्याचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. समजावून सांग त्याला तू, समजावून सांग. ताई एक विचारू का? काय ग? नाही म्हणजे ते समीरचे बाबा त्यानं असं अचानक कसं काय सोडलं? काय म्हणायचंय तुला? तसं नाही, पण येण्याच्या अगोदर पत्र नाही, फोन नाही. अचानकच सोडलं त्यानं. मग आता ते आपल्या इथेच काम करणार ना? मग त्यांनी काय करायचं ते स्वतःच ठरवतील. मी तर म्हणते ताई, त्यांना आपल्या इथेच काम करायला सांगा. अहो तसं बी आपल्या इथे एका माणसाची गरजच आहे ना आपल्याला, बाहेरचे कामं करायला. आणि जेवायला येणाऱ्या पुरुषांशी बोलायला एखादा पुरुष माणूस असा गरजेचा आहे आपल्याला. मग मला ठेवा की, मला ठेवा ना. किती वेळा हाकलवायचं रे तुला? किती मार खायचंय तुला? पोलिसांनी एवढं फोडून काढलं तरी समाधान झालं नाही तुझं? अजून मार खायची हौस फिटली नाही वाटतं तुझी? कोण मारणार आहे मला? कोण मारणार? तू? चल गपचूप 2000 रुपये दे. चल आता इथून धक्के मारून बाहेर काढायला सांगू का तुला? जातो मी तर राहायला नाही आलोय, जाणार आहे मी. पण एका अटीवर जाईन मी. या पोळी भाजी केंद्राची अर्धी भागीदारी मला दे. आत्ता जातो मी. एक दमडी मिळणार नाही तुला, सांगून ठेवते. चालतो इथून. मला हकलवते? या माझ्या काकूच्या पोळी भाजी केंद्रावर वेटोळं मारून बसलेली नागिण आहेस तू मला हकलवते? हे माझ्या काकूकडून बळकावलंयस तू. हकलवायची भाषा तू करायची नाही, समजलं काय? वा, आत्ता बरी काकूची आठवण येते तुला. आत्ता पुळका येतोय तिचा. ती आजारी असताना कधी भेटायला आला नाहीस तिला. जिवंत असताना अगदी जीव नकोसा केलास तिचा. मेल्यानंतरही तिच्या टाळूवरचं लोणी खायला कमी केलं नाहीस तू. हे बघ, तू इथून निघून जा, नाहीतर मी आरडाओरडा करेन. ओ दादा, ओ भाऊ. काही नाही झालं, हे आमच्या आपसातलं आहे. बसा तुम्ही बस. जाणार आहे मी, इथे राहायला आलो नाही. हे माझ्या काकूचं पोळी भाजी केंद्र मी तुला सहजासहजी गिळू देणार नाही, लक्षात ठेव. असाच अधूनमधून त्रास द्यायला येत जाईल. ये गे संपदा, बस. मग कसं वाटलं माझं घर? अगं बोल काहीतरी. माझ्या आईला कळू दे की तू मुकी नाहीयेस. मंदार, चावटपणा पुरे झाला. बस ग तू, मी सरबत घेऊन येते तुमच्यासाठी. आई तुम्ही पण बसा ना. आलेस ग, बस. बस बस बस. अगं बोल ना, तू काही बोलतच नाहीयेस. अरे काय बोलू, पहिल्यांदाच भेटते ना त्यांना. तू नाही का समीर दादाला भेटल्यावर तत फप करतोस ते? तुझा समीर दादा कसला अडदांडे, त्याच्या पुढे सगळ्यांचीच बोबडी वळेल. ए, समीर दादाला काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. अच्छा, जरा माझी बाजू घेऊन सुद्धा अशीच भांडत जा ना, मला बरं वाटेल. चल, काही पण काय. काय ग, काय झालं? परत काहीतरी चावटपणा केला वाटतं मंदारने. नाही नाही आई, काही नाही. घे. तुझ्या घरी कोण कोण असतं? आई असते, 2 मोठे भाऊ आहेत आणि मी. अच्छा, भाऊ काय करतात तुझे? मोठा भाऊ नोकरी करतोय आणि लहान भाऊ नोकरी शोधतोय. अच्छा, आणि आई? आमचं पोळी भाजी केंद्र आहे. आई सगळं काम तिथे सांभाळते. अरे वा. मी बघ ना, ग्रॅज्युएट असून अजूनही घरीच आहे. आणि वडील कुठे असतात तुझे?
हळू 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 सावकाश. माझं चुकलं. मी तुला एवढे प्रश्न विचारायला नको होते. काय नागेश पुन्हा त्रास द्यायला लागला? झालं समाधान? अरे आता बोल ना, आता का गप्प बसलास? नागेश विरुद्ध आपण तक्रार मागे घेतली तर नागेश हे सगळं विसरेल हे तूच म्हणाला होतास ना? मग आता काय झालं? दातखिळ बसली? शेखर पुरे, गप्प बस आता. अरे हो, झाली माझी चूक. मला नागेश बरोबर भांडण वाढवायचं नव्हतं म्हणून मी ती तक्रार मागे घेतली. मग काय वाईट केलं रे मी? सांग ना तू. पण त्याचे परिणाम तुला भोगावे लागत नाहीत, ते आम्हाला सहन करावे लागतात. काय काय म्हणालास तू? नागेशच्या वागण्याचा मला काही त्रास होत नाही का रे? अरे जीव गेला होता माझा जवळजवळ. उलट तुलाच कशाचा त्रास होत नाहीये, मग कशाला बोंबा मारतोस तू? काय म्हणालास तू? मला काहीच त्रास होत नाही. नाही, तुला फक्त तू बरा आणि तुझी नोकरी बरी. नागेशनी पोळी भाजी केंद्रात जो तमाशा केला त्याचा काय त्रास झाला रे तुला? हा, ते सगळं मला आणि आईला सहन करायला लागलं. हा, आणि प्रत्येक वेळी तू मारामाऱ्या कर. आणि काय प्रॉब्लेम झाला ना की पोलीस स्टेशनला कोण येतं रे? हा, तुझ्यामुळे आम्हाला जो मनस्ताप होतो त्याचं काय? पण त्याची भरपाई तू सगळ्यांवर तोंड सुख घेत करतच असतोस ना समीर. अरे गप्प बसा आता. एक शब्द बोलाल तर याद राखा. आई तू थांब, तू मध्ये पडू नकोस. सगळ्यांना बोलायला कोण सांगते रे तुला? हा, आणि अख्ख्या जगाला धडा शिकवायला कोण बोललाय तुला? आणि सतत तू बरोबर असतोस हे कोणी सांगितलं तुला? अरे तुम्ही दोघं काय भांडत बसलात आपसात? त्यापेक्षा त्या नागेशचा काय बंदोबस्त करता येईल तो बघा. अरे शेखर, मला वाटतं आपल्याला पोलिसात तक्रार करायला हवी. त्याशिवाय दुसरा उपायच राहिलेला नाहीये. सुद्धा पोलिसात तक्रार करण्यात काहीच अर्थ नाहीये. नागेश परत तिथे नाही आला तर? आणि मी तुला नक्की सांगतो, तो येणार नाही परत. आई नको प्लीज. अगं नको कसं? तू काहीच जेवत नाहीयेस. मंदार, अरे तू तरी समजाव तिला. जेव म्हणा नीट, नंतर मलाच दोष देत बसशील. तिला सवयच आहे, तू वाढ दिला. अगं खरंच नकोय. जेव ग, निसंकोचपणे जेव, आपलंच घर समजून. अरे वा, मला कधी म्हणत नाहीस आपलंच घर समजून जेव. वाढतीये. घे. अपर्णा, अपर्णा. अरे बापरे, हिटलर आला वाटतं. मंदार, अपर्णा, माझं डोकं खूप दुखत आहे आणि थकवा पण जाणवतोय. बाम असेल तर बघशील का जरा? हं? बघ. अहो, ही संपदा, मंदारची कॉलेजमधली मैत्रीण. हॅलो, नाईस टू सी यू. थँक्यू. तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला. येस, यू आर वेलकम. तू पहिल्यांदाच घरी आलीस ना? मग पहिल्या भेटीतच थेट डायनिंग टेबल पर्यंत? स्मार्ट गर्ल. डॅड, अहो ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड आहे ना? का आणखी काही? फ्रेंड असेल तर फ्रेंड सारखंच राहावं. उगाच मोठी स्वप्न पाहू नयेत. अहो तुम्ही हे काय बोलताय? हे बघ अपर्णा, खरं तेच बोलतोय मी. माणसांनी आपली पायरी ओळखून वागावं, कळलं? अगं तिच्याकडे बघितलंस का? कशी बुजल्यासारखी दिसते ती. शी इज नॉट बिलॉंग टू आवर क्लास. ते पाहूनच कळतंय. डॅड, आई, मला निघायला हवं. मला खूप उशीर होतोय. एक सेकंद संपदा. तू अपर्णाला काय म्हणालीस? आई?
इंटरेस्टिंग. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव संपदा, मला माझ्या मुलाकडून, मंदारकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. खूप मोठी स्वप्न पाहिलेत मी, आणि त्या स्वप्नात तू कुठेही बसू शकत नाहीस. डू यू अंडरस्टँड? तेव्हा आजपासून तू मंदारला विसरलेलंच बरं. येस. संपदा संपदा. संपदा संपदा अगं संपदा. संपदा संपदा थांब. संपदा संपदा. छान तमाशा केलास माझा. यासाठी बोलवलं होतंस मला, माझा अपमान करण्यासाठी. काय दाखवून द्यायचं होतं रे तुला? तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत काय फरक आहे हेच दाखवून द्यायचं होतं ना. संपदा. शट अप. तोंड बंद ठेव. एक शब्दही बोलू नकोस. तू स्वतः मला आग्रहाने घरी आणलंस आणि वडिलांकडून अपमान करवलास. याच्यासाठी काय दाखवण्यासाठी मला आणलं होतंस? की तू एका मोठ्या आलिशान घरात राहतो आणि मी एका चाळीत. संपदा अगं माझा असा उद्देश नव्हता. काय उद्देश होता मग तुझा? तुझे आई वडील सुशिक्षित आहेत आणि माझे आई वडील अडाणी आहेत. तुझे वडील एका मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनियर आहे हेच दाखवायचं होतं ना तुला. संपदा अगं आपले आई वडील काय करतात याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. मोठा संबंध आहे, कारण माझे वडील तुझ्या वडिलांनी एवढे प्रतिष्ठित व्यक्ती नाहीयेत. तुला माहितीये माझ्या वडिलांनी काय केलंय? खुनी आहेत ते. खून केला होता त्यांनी. आता का चेहऱ्याचा रंग उडाला? आता कळलं तुला मला काय म्हणायचं होतं ते? हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. हे बघ, आपल्यात आता कोणतंही नातं असणं शक्य नाहीये, मैत्रीचंही नाहीये. यापुढे मला भेटूही नकोस. तुझा आणि माझा संबंध संपला. संपदा. तिचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे ना, आणि मला अशी खात्री आहे की तू तिला खूप छान समजावशील. तू समीरच्या चुकांना ना पाठीशी घाल आणि त्याच्या अशा वागण्याने आपण एक दिवस गोत्यात येऊ, तेव्हा तुला माझ्या बोलण्याचं महत्व कळेल. आई, हे देवा, कोणाच्या घरात आणि कुठल्या पोटी जन्माला घातलं रे मला?